नमस्कार. मी तुम्हाला आज एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे पाकिस्तान बाबत. पाकिस्तान हा एक असा आपला शेजारी देश आहे की त्यांनी भारताला नको नको त्या पद्धतीनं त्रास दिलेला आहे. पण बघा, लक्षात घ्या की एखादी वेळेस आपण जाणून बुजून दुसऱ्याला त्रास देतो, मग माणूस असो का कोणताही गटतट नट काही असो, त्यामध्ये त्याला तिथूनच त्रास कधी ना कधी होऊ शकतो. आपण म्हणतो ना, कर्माची फळं जशाल तशी भेटतात. आता पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्याच विरोधात पाकिस्तानला घरचा आहेर आणि पाकिस्तानला धूळ चारवण्याच्या हिशोबाने उभा राहिलेला बलुचिस्तान. पाकिस्तान जर तसा बघितला तर एक 22 ते 25 कोटी लोकसंख्येचा देश आहे आणि ह्या 22 कोटी लोकसंख्येमध्ये 2 कोटी लोकसंख्या असणारा बलुचिस्तान हा जो प्रांत आहे, हा स्वतंत्र देश मागतोय, म्हणजे बऱ्याच वर्षापासून. आता यामध्ये स्वतंत्र देश मागत असताना यांची BLA बलूच लिबरेशन आर्मी हे त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्यांचं पाकिस्तान विरोध उठाव असतात, पाकिस्तान विरोध आंदोलन करतात. ते त्यांची मागणी आहे की स्वतंत्र देश. आता जर पाकिस्तान हा 100% क्षेत्रफळ असेल तर त्यामधलं 44% क्षेत्रफळ फक्त बलुचिस्तान मध्ये आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 40% क्षेत्रफळ म्हटलं तर बाकीच्या 60% जवळपास 17-18 कोटी लोकसंख्या, 18 ते 20 कोटी लोकसंख्या पाकिस्तानची राहते आणि बाकी राहिलेली 2 कोटी लोकसंख्या 40% राहते आणि हा त्या पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत आहे. तर हे आता वेगळं स्वातंत्र्य देश मागतायत. हे आजपासून नाही, वर्षानुवर्षे झालेलं आहे. पण आता यावरती मुद्दा मांडण्यासारखं हे आहे की जे पाकव्यापी काश्मीर आहे, तर काश्मीरसाठी जी पाकिस्तानने भारतासोबत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आता बलुचिस्तान त्याच देशामध्ये राहून करते. म्हणजे थोडक्यामध्ये पाकिस्तानला त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतात. आता आपण ह्या युद्धाच्या काळामध्ये बघितलं तर इंधन किंवा महागाई हे पाकिस्तानमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती हा कर माजलेला आहे. तरी आता इव्हन हे बघा, गेली जी सबमिट झाली, जी मीटिंग झाली इराण, इस्रायल, अमेरिका आणि ह्याच्यामध्ये 3 देशामध्ये, तर त्या हॉटेलचं बिलही पाकिस्तान सरकारला देता आलं नाही. तर कितीतरी शेकडो बातम्या त्या पाकिस्तान सरकारच्या विरोधात त्यांच्या पाकिस्तानमध्ये चालवल्या गेल्या. ते हे त्यांची लायकी कुवत आहे. तरी पण ते भारतासोबत खेळतात, भारताला चॅलेंज करतात आणि भारताची बरोबरी करायला बघतात. पण आता लवकरच पाकिस्तान हा विभागलेला दिसू शकतो, कारण जी तिथली बलूच लिबरेशन आर्मी जी आहे, ते गट जे आहे तो आता सक्रिय झालेला आहे आणि तो वेगवेगळे आर्मी किंवा हे स्थापन करतोय. त्यामध्ये त्यांनी काय केले, हमाल मेरिटिस डिफेन्स फोर्स हा नौदल आर्मी स्थापन केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जेवढा किनारी भाग आहे पाकिस्तानचा तो आम्ही ताब्यात घेऊ, त्यासोबत आम्ही देश ताब्यात घेऊ. म्हणजे त्यांचं विजन काय आहे की पाकिस्तानलाच ताब्यात घेऊ, पाकिस्तानची आर्मी ताब्यात घेऊ आणि आम्ही आतापर्यंत काय मागत होतो, देश मागत होतो वेगळा, बलुचिस्तान. तर आता आम्हाला पूर्ण पाकिस्तानवरती राज करायचं आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे किंवा असं त्यांनी चॅलेंज केलेलं आहे पाकिस्तान सरकारला. त्यामुळे पाकिस्तान सरकारची नाकीनऊ झालेली आहे आणि जे पाकिस्ताननी दुसऱ्या देशासोबत केलं, त्यातल्या त्यात भारतासोबत ज्या गोष्टी केल्या, त्याच आता पाकिस्तानला त्यांच्या देशामधनं त्यांना विरोध होतोय, त्यांच्या देशामधनं त्यांच्या विरुद्ध शत्रू उभा टाकलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची तुटास एक मोठी कोंडी पाहायला मिळते आणि हे जे आतापर्यंत जे गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी, त्याचं फळ मिळायला हरकत नाही. यामुळे बलुचिस्तान हा आता पूर्णपणे सक्रिय झालेला आहे. नुसता सक्रिय नाही, नौदल जे सैन्याची स्थापना केल्यानंतर, हमाल मेरिटिस डिफेन्स फोर्स स्थापन केल्यानंतर पाकिस्तानचे 3 सैन्य पण त्यांनी मारलेले आहेत काल. त्यामुळे त्यांना आता आत्मविश्वास आलाय असं म्हणता येते आणि इथून पुढे अजून सक्रियतेने काम करू आणि लवकरात लवकर पाकिस्तान आणि पाकिस्तानची सैन्य हे आम्ही ताब्यात घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे आणि घेतलं पण पाहिजे, त्याचं डिवायडेशन झालं पण पाहिजे. काय मत आहे तुमचं? जय हिंद.